वुमन्स वर्ल्ड कप मॅचसाठी भारतात आलेल्या ऑस्ट्रेलियन प्लेयर्सची छेड काढल्याची घटना समोर आली. इंदोरमध्ये 23 ऑक्टोबरच्या सकाळी 11च्या दरम्यान रॅडिसन ब्लू हॉटेलमधून ऑस्ट्रेलिया वुमन्स टीमच्या 2 प्लेयर्स खजुराना रोडवरून चालत जवळच्याच द नेबरहुड कॅफेत जात होत्या. त्यावेळेस एका अनोळखी व्यक्तीने त्यांचा पाठलाग केला. नंतर या व्यक्तीने दोन्ही प्लेयर्सना अयोग्य रीतीने स्पर्श केला आणि बाईकवरून पळ काढला. दोन्ही प्लेयर्सनी याबाबत टीमचे सिक्युरिटी ऑफिसर डॅनी सिमन्स यांना इमर्जन्सी मेसेज केला. सिमन्स यांनी लगेचच टीम मॅनेजमेंटला माहिती दिली आणि या प्रकरणी MIG पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला पकडण्यासाठी 5 पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांचं एक पथक तयार करण्यात आलं. घटनास्थळ आणि परिसरातील CCTV फुटेज तपासल्यानंतर पोलिसांना आरोपीची ओळख पटली. आरोपीचं नाव अखिल असून याआधीही त्याच्यावर गुन्हे नोंद असल्याचं समोर आलं. अखिलवर भारतीय न्याय संहितेच्या कलम 74 आणि 78 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. पण यामुळे वुमन्स वर्ल्ड कपसाठी भारतात आलेल्या प्लेयर्सच्या सुरक्षेचा प्रश्न चर्चेत आलाय.